नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. शुभ सकाळ. कसे आहात? मजेत? आज खूप दिवसातनं व्हिडिओ करते आहे. फुलं तोडायला आली आहे. देवपूजा करायची आणि फुलं तोडायला आले तेव्हा एक सुविचार आठवला. अतिशय सुंदर सुविचार आहे, कुठेतरी वाचलेला असेल म्हणून तो मनात आला की मानवाने कसं असलं पाहिजे, तर शून्यासारखं. म्हणजे काय? तर आपण शून्य असलं पाहिजे की कोणाच्या सोबत गेल्यानंतर, सहवासात गेल्यानंतर त्यांची किंमत वाढली पाहिजे. उलटही म्हणता येईल की आपण अशा सहवासामध्ये राहिलं पाहिजे की ज्याची किंमत शून्य आहे, म्हणजे मग आपलीही किंमत वाढेल. त्यासाठी मन खूप शांत ठेवावं लागतं. चढउतार, सुखदुःख, आनंद, सगळ्या भावभावना प्रत्येक मानवाला आहेत. त्या येतील आणि जातील, पण आपण त्यामध्ये स्थिर राहणं आवश्यक आहे आणि त्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. पण हे खूप कठीण आहे बरं का, खूप भयानक कठीण आहे की जे ज्ञानमाऊलीलासुद्धा साध्य करताना अडचणी आलेल्या आहेत. स्थिर राहणं खूप खूप कठीण आहे की जेव्हा त्यांच्या पाठीवर मांडे भाजलेले आहेत, की त्यांना खापर मिळालं नाही आणि खूप राग आला आहे त्यांना, आणि त्यांनी कोंडून घेतलं होतं. मुक्ताबाईने त्यांना उपदेश केला होता की ज्ञानराजा दादा तू शांत राहा. संयम हा मानवाचा सगळ्यात मोठा गुण आहे आणि तो कमावणं इतकं सोपं नाही आहे. मलासुद्धा फार कठीण आहे, पण का कोणी आज मला आठवलं आणि फुलं तोडता तोडता मी म्हणाले चला तुमच्याशी गप्पा तरी मारूया. खूप सुंदर वातावरण आहे, पाऊस थांबलेला आहे, आमची बाहेरची साफसफाई पण चालू आहे आणि फुलं तोडता तोडता मला तुमची आठवण झाली. ओके, बाय बाय. शुभ दिवस.